मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन बघितलेली आहे. आज आपण बघणार आहोत कार्बॅनियन रिॲक्शन, म्हणजे अशा रिॲक्शन ज्याच्यामध्ये कार्बन हा न्यूक्लियोफाइल आहे. तर कार्बॅनियन म्हणजे काय? कार्बनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. सो फ्रेंड, कार्बॅनियन काय आहे? इट इज ए निगेटिव्हली चार्ज बेसिस. कार्बॅनियन ही कशी आहे? निगेटिव्हली चार्ज बेसिस हॅव्हिंग कार्बन बॉन्डेड विथ 3 ॲटम्स. म्हणजे कार्बन किती बॉन्ड असणार? कार्बनकडे 3 बॉन्ड असणार आहे आणि त्याच्यावर काय असणार आहे? अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते की त्याच्यावर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, सो कार्बॅनियन इज अ निगेटिव्हली चार्ज स्पेसिस हॅव्हिंग 3 बॉन्ड विथ कार्बन विच कंटेन्स अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग आता हे कार्बॅनियन कशा पद्धतीने तयार होत असणार? होमोलिटिक पद्धतीने की हेटेरोटिक पद्धतीने? होमोलिटिक पद्धतीने बॉन्ड फिशन झालं तर आपल्याला इलेक्ट्रॉनचं समसमान पद्धतीने विभाजन होऊन फ्री रॅडिकल मिळतात. पण हेटेरोलिटिक बॉन्ड पद्धतीमध्ये, हेटेरोटिक क्लिवेजमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसच्या स्पेसिस मिळत असतात. बघा मग आता कार्बॅनियन कसं तयार होणार? हा एक ॲटम आहे ज्याच्यामध्ये कार्बन आणि वायमध्ये बॉन्ड फॉर्म झालेला आहे. कार्बन आणि वाय याच्यामधला बॉन्ड कशा पद्धतीने ब्रेक होतो? हेटेरोटिक पद्धतीने ब्रेक होतो. मित्रांनो, कार्बन आणि वाय याच्यामध्ये कार्बन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कोणापेक्षा? वायपेक्षा. मग त्यामुळे हा ज्यावेळेस बॉन्ड ब्रेक होईल, कार्बन आणि वायमध्ये बॉन्ड कसा तयार झाला? कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन आणि वायचा 1 इलेक्ट्रॉन, बरोबर. ज्यावेळेस हा बॉन्ड हेटेरोटिक पद्धतीने ब्रेक होतो त्यावेळेस वाय आणि कार्बनमध्ये जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? कार्बन. त्यामुळे वायकडचा इलेक्ट्रॉन पण कोण दिसून येणार आहे? कोण घेणार आहे? कार्बन घेणार. म्हणजे कार्बनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. कार्बनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की कार्बनवर कोणता चार्ज येणार? निगेटिव्ह चार्ज येणार. आणि वायने त्याचा इलेक्ट्रॉन दिलेला आहे त्यामुळे वायकडे इलेक्ट्रॉनची संख्या काय झाली? कमी झाली. वायकडे इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली म्हणून वायवर कोणता चार्ज झाला? तर पॉझिटिव्ह चार्ज झाला. मग कार्बनवर ज्यावेळेस निगेटिव्ह चार्ज असतो त्या स्पेसिसला आपण काय म्हणत असतो? त्याला आपण काय म्हणत असतो? कार्बॅनियन. अशा ह्या कार्बॅनियनच्या न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपल्याला बघायच्या. पण तत्पूर्वी हा कार्बॅनियन कशा पद्धतीने तयार होऊ शकतो, कोणकोणत्या मेथड्स आहे टू जनरेट कार्बॅनियन, ते आपण बघूयात आता. मित्रांनो, आपण बघतोय कार्बॅनियन फॉर्मेशन. कार्बॅनियन फॉर्मेशनची पहिली मेथड आहे प्रोटॉन ॲब्स्ट्रक्शन बाय बेस. मित्रांनो, काही कंपाऊंड्स मी या ठिकाणी बोर्डवर लिहितो आहे. 3 कंपाऊंड दिसते आहेत. पहिल्या कंपाऊंडमध्ये पहिला कंपाऊंड आहे अल्डिहाइड, दुसरा आहे मिथिल सायनाइड आणि नायट्रोमिथिल. मित्रांनो, हा जो कार्बोनिल ग्रुप आहे, या कार्बोनिल ग्रुपचा पुढचा जो कार्बन असतो त्याला आपण कोणता कार्बन म्हणत असतो? अल्फा कार्बन म्हणत असतो. आणि त्या अल्फा कार्बनला जे हायड्रोजन्स अटॅच आहेत त्याला आपण म्हणत असतो अल्फा हायड्रोजन, बरोबर. फंक्शनल ग्रुपचा पुढचा कार्बन म्हणजे सायनाइडचा पुढचा कार्बन म्हणजे अल्फा कार्बन आणि त्याला जे अटॅच हायड्रोजन्स आहेत त्याला आपण काय म्हणणार? अल्फा हायड्रोजन. बरं मित्रांनो, हा सायनाइड ग्रुप असो किंवा हा नायट्रो ग्रुप असो किंवा कार्बोनिल ग्रुप असो, हे तिघ ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. त्यामुळे हे काय करतील? हा कार्बोनिल ग्रुप काय करणार आहे मित्रांनो? या कार्बनकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेणार आहे. या कार्बनकडेचे इलेक्ट्रॉन्स ते कोणाकडे जात आहेत? कार्बोनिल ग्रुपकडे जात आहेत. मग कार्बनकडे इलेक्ट्रॉनची संख्या काय होते? कमी होते. मग त्यामुळे कार्बन कोणाकडे इलेक्ट्रॉन खेचून घेणार आहे? हायड्रोजन्सकडनं. त्यामुळे हे जे हायड्रोजन्स आहेत, तिघ हायड्रोजन्स, ते हायड्रोजन्स कसे होत आहेत? ते हायड्रोजन्स कसे होत आहेत? ॲसिडिक. सेम हा सायनाइड ग्रुप कसा आहे? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. तो या कार्बनकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेणार. मग कार्बन हायड्रोजन्सकडचे इलेक्ट्रॉन खेचून घेणार. त्यामुळे याचे पण हायड्रोजन्स कसे होत आहेत? ॲसिडिक. मग असे जे ॲसिडिक हायड्रोजन्स आहेत ते बेस काय करतोय? ॲब्स्ट्रॅक्ट करतोय. आणि त्या ॲब्स्ट्रॅक्शनमुळे काय तयार होतोय? कार्बॅनियन. आता कशा पद्धतीने होणार ते लिहूया. बघा काय म्हटलंय?
अल्फा हायड्रोजन ॲटम थोडाचे कार्बोनिल ग्रुपचे नायट्रो ग्रुप किंवा सायनाइड कंपाऊंडचे कसे आहेत ॲसिडिक. ते ॲसिडिक कसे आहेत ते आपण बघ. दे कॅन बी इझिली रिमूव्ह बाय बेस. ते ॲसिडिक हायड्रोजन बेसद्वारे इझिली काढू शकतात. आता हे जे ग्रुप आहेत हे ग्रुप काय करत आहेत हायड्रोजनला ॲसिडिक बनवत आहेत. त्याच्यासोबतच जो कार्बेनियम तयार झाला आहे त्या कार्बेनियमला आपण काय करतात ते स्टॅबिलाइज करतात. कशा पद्धतीने करतात ते बघूया. आपण एक्झाम्पल घेऊया कार्बोनिल ग्रुपचं. ओके बघा मित्र, आपण एक्झाम्पल देतोय कार्बोनिल कंपाऊंडचं. कार्बोनिल कंपाऊंडला आलेले हे जे अल्फा कार्बन आहे त्याचे जे अल्फा हायड्रोजन ते कसे ॲसिडिक आहे. ते ॲसिडिक हायड्रोजन आता कोण ॲब्स्ट्रॅक्ट करतोय OH मायनस. OH मायनस काय आहे बेस. OH मायनसने हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला आणि हायड्रोजन हा कार्बनपेक्षा कसा आहे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्यामुळे हायड्रोजन जाताना त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे देतोय कार्बनकडे देतोय. कार्बनवर कोणता चार्ज येतोय निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज आला म्हणजे काय तयार झाला आहे आपला कार्बेनियम. मित्रांनो हा जो कार्बेनियम तयार झालेला आहे तो स्टेबल करण्याचं काम जो कोण करत असेल तर कुठला ग्रुप करतोय कार्बोनिल. बघा हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे जे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठे शिफ्ट होत आहे इकडे शिफ्ट होत आहे. इथे काय होतं डबल बॉन्ड. इथे डबल बॉन्ड होत आहे म्हणून ते इलेक्ट्रॉन्स कोणाकडे शिफ्ट होतात ऑक्सिजनकडे. म्हणजे जो कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज होता तो कुठे शिफ्ट झालाय ऑक्सिजनवर. म्हणजे तो चार्ज काय झाला डिलोकलाइज झालेला आहे. त्यामुळे हा जो कार्बेनियम तयार झाला हा कार्बेनियम कसा झालाय स्टेबल झालाय. ओके सो ही पहिली मेथड झाली फॉर द फॉर्मेशन ऑफ कार्बेनियम. इट इज प्रिपेअर्ड बाय द ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ प्रोटॉन बाय बेस. ओके पुढची मेथड बघूया. दुसरी मेथड आहे प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्शन फ्रॉम हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे असं कंपाऊंड ज्याच्यामध्ये काय फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहे. अशा ह्या हायड्रोकार्बनमधून आपल्याला काय करायचे प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे स्ट्रॉंगर बेस लागणार आहे. तर इथे स्ट्रॉंगर बेस कोणता वापरतो सोडामाइड इन प्रेझन्स ऑफ निकर अमोनिया. ओके एक्झाम्पल बघूया. मित्रांनो एक्झाम्पल आपण ॲसिटिलीन घेतो. या कंपाऊंडकडे जर आपण बघितलं तर फक्त काय दिसतंय कार्बन आणि हायड्रोजन कार्बन आणि हायड्रोजन म्हणून हा काय झाला आपला हायड्रोकार्बन. आता या हायड्रोकार्बनमधून आपल्याला हा हायड्रोजन काढायचा आहे. हा हायड्रोजन काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर स्ट्रॉंग बेस लागणार आहे. तो कोणता तर सोडामाइड. सोडामाइड म्हणजे NaNH2. त्याच्या चार्ज सेपरेशन काय झालं Na प्लस आणि NH2 मायनस. हा NH2 मायनस हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतो. NH2 मायनसने काय ॲब्स्ट्रॅक्ट केला हायड्रोजन. हायड्रोजनने जाताना त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे दिले कार्बनकडे दिले. ओके म्हणजे ह्या कार्बनवर कोणता चार्ज येणार होता निगेटिव्ह चार्ज. कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आला म्हणजे काय तयार झालं कार्बेनियम. NH2 मायनस आणि H काय तयार झाला NH. ओके सो सेकंड मेथड काय प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्शन फ्रॉम हायड्रोकार्बन बाय युजिंग स्ट्रॉंगर बेस लाईक सोडामाइड इन प्रेझन्स ऑफ लिक्विड अमोनिया. हा कार्बेनियम जनरेट झाला. ठीक आहे तिसरी मेथड बघूया. तिसरी मेथड आहे मित्रांनो फ्रॉम ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे असे कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये कार्बन पण आहे आणि मेटल पण आहे. कार्बन पण दिसतोय सोडियम मेटल पण दिसतोय म्हणजे आपण कोणता कंपाऊंड म्हणतात ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. कार्बन पण दिसतोय आणि मॅग्नेशियम मेटल पण दिसतोय तर आपण काय म्हणणार ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. मग ह्या कार्बन आणि मेटल मधला बॉन्ड ब्रेक होमोलिटिक पद्धतीने नाही हेट्रोलिटिक पद्धतीने ब्रेक होणार आणि कार्बनवर कोणता चार्ज येणार निगेटिव्ह चार्ज. कारण की कार्बन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन सोडियम. कार्बन अल्किल ग्रुप इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन मॅग्नेशियम. अशा पद्धतीने आपण कार्बेनियम जनरेट करतो. सो देयर आर 3 मेथड्स फॉर द जनरेशन ऑफ कार्बेनियम. फर्स्ट इज abstraction of proton by base of the compounds such as carbonyl compound, cyanide or nitro compound. Second method is abstraction of proton from hydrocarbons using strong base like sodamide and liquid ammonia. Third method is breaking of bond between organometallic compound. By this method we can also generate the carbanium. So these are the 3 methods for the generation of carbanium. मित्रांनो कार्बेनियम तयार तर झाला पण त्या कार्बेनियमची स्टेबिलिटी महत्त्वाची आहे. मग कोणकोणते फॅक्टर्स कार्बेनियमची स्टेबिलिटीवर अफेक्ट करतात ते आपण बघूया. बघा मोर द एस कॅरेक्टर इन द कार्बेनियम
मोर विल द स्टॅबिलिटी. एस कॅरेक्टर जेवढं जास्त असेल तेवढा त्या कार्बनची स्टेबिलिटी जास्त असेल. बघा आता एक आपण एक्झाम्पल घेऊया. 3 कंपाऊंड दिसत आहेत. पहिला एक ट्रिपल बॉन्ड आहे, दुसरा डबल बॉन्ड आहे, तिसऱ्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. याचा जो पहिला कंपाऊंड आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp. दुसऱ्याचं हायब्रिडायझेशन काय? sp2. आणि तिसऱ्याचं हायब्रिडायझेशन काय? sp3. पहिला जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये s चं पर्सेंटेज आहे, s चं पर्सेंटेज किती? 50%. याच्यामध्ये आहे 33.3% आणि याच्यामध्ये आहे s चं पर्सेंटेज किती? 25%. परत सांगतो, पहिला जो कंपाऊंड आहे त्याचा हायब्रिडायझेशन sp ट्रिपल बॉन्ड आहे, त्याच्यात s चं पर्सेंटेज 50. सेकंड अल्कीन हायब्रिडायझेशन sp2, s चं पर्सेंटेज 33.3. तिसरा अल्केन हायब्रिडायझेशन sp3, s चं पर्सेंटेज 25%. आणि स्टेटमेंट काय लिहिलं आहे? एस कॅरेक्टर ज्याच्यामध्ये जास्त असेल त्याचा कार्बेनिन जास्त स्टेबल असेल. मग समजा आपण यांच्यामधून कार्बेनिन्स तयार केले, कोणत्याही 3 पद्धतीने आपण कार्बेनिन तयार केले. आता अल्काइन पासून हा कार्बेनिन तयार झाला, सेकंड कंपाऊंड पासून हा तयार झाला आणि थर्ड पासून हा तयार झाला. आपण वरती काय म्हटलंय? एस कॅरेक्टर ज्या ठिकाणी जास्त असेल त्याचा कार्बेनिन जास्त स्टेबल असेल. एस कॅरेक्टर सगळ्यात जास्त याच्यामध्ये आहे, 50% आहे, म्हणून सगळ्यात जास्त हा स्टेबल, याच्या नंतर हा स्टेबल आणि सगळ्यात कमी स्टेबल कोणता असणार आहे तर शेवटचा, ज्याच्यामध्ये एस कॅरेक्टर किती? फक्त 25%. मग पहिला क्रायटेरिया काय कार्बनचं स्टेबलायझेशनचा? ग्रेटर द पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर ग्रेटर विल द स्टेबिलिटी ऑफ कार्बेनिन. ओके, म्हणून ट्रिपल बॉन्डचा जो कार्बेनिन आहे तो मोर स्टेबल आहे ॲज कम्पेअर्ड टू सिंगल बॉन्ड. सेकंड फॅक्टर बघू मित्रांनो. 3 कंपाऊंड फळ्यावर दिसत आहे, कंपाऊंड नंबर 1, 2 आणि कंपाऊंड नंबर 3. ओके, तिघांमध्ये सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे पर्सेंटेज ऑफ एस या ठिकाणी ऑपरेट होणार नाही. आता इथे दुसरा फॅक्टर ऑपरेट होतो, तो आहे फॅक्टर आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. मित्रांनो, मिथिल ग्रुप काय करतात? इलेक्ट्रॉन डोनेट करतात. मग आता तिसरा जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये किती मिथिल ग्रुप आहेत? 3 मिथिल ग्रुप आहेत. कार्बनवर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज कधी येतो मित्रांनो? इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असल्यावर येतो. ठीक आहे, या कार्बनकडे अगोदरच जास्त इलेक्ट्रॉन आहे आणि हे 3 मिथिल ग्रुप त्याला अजून इलेक्ट्रॉन डोनेट करतात. त्याच्याकडनं ते इलेक्ट्रॉन सांभाळले जाणार का? त्याच्याकडे अगोदरच एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आणि 3 मिथिल ग्रुप त्याला अजून इलेक्ट्रॉन डोनेट करताय, त्यामुळे हा जो कार्बेनिन आहे हा स्टेबल होईल का अनस्टेबल होईल? हा अनस्टेबल होईल. किती मिथिल ग्रुप आहेत? 3. याच्याकडे किती मिथिल ग्रुप आहेत? 2. समजा या दोघांमध्ये कंपॅरिझन केली तर कोणता जास्त स्टेबल असेल? हा, कारण की किती मिथिल ग्रुप आहेत? 2 मिथिल ग्रुप असल्यामुळे या सेकंड आणि थर्डमध्ये जास्त स्टेबिलिटी कोणाची असणार आहे? सेकंडची. आता फर्स्ट आणि सेकंडमध्ये तर किती मिथिल ग्रुप आहे? एकच मिथिल ग्रुप आहे, त्यामुळे सगळ्यात जास्त स्टेबल कार्बन कोणता असणार आहे? फर्स्ट. सो इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट विल डिस्टेबलाइज द कार्बेनिन. हे 3 मिथिल ग्रुप या कार्बेनिनला काय करतात? डिस्टेबलाइज करतात. इथे एकच मिथिल ग्रुप असल्यामुळे याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्टेबल कार्बेनिन कोणता आहे तर पहिला. समजा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट असेल तर त्याचं एक्झाम्पल बघूयात. पहिला जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये 3 CF3 ग्रुप लागले. CF3 ग्रुप कसे? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. हे तिघच्या तिघ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे या निगेटिव्ह चार्जला ते काय करतात? स्टेबिलाइज करतात. इथं 3 CF3 ग्रुप आणि इथे 3 फ्लोरीन ग्रुप आहेत. या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केली तर पहिला जो कंपाऊंड आहे त्याचा कार्बेनिन जास्त स्टेबल आहे, कारण की CF3 ग्रुप इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. इट कॅन मोर इझिली स्टेबिलाइजेस दिस कार्बेनिन ॲज कम्पेअर्ड टू सेकंड. आणि या दोघांमध्ये कंपॅरिझन केली तर फ्लोरीन कसं आहे? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, त्यामुळे हे 3 फ्लोरीन ग्रुप काय करतील? या इलेक्ट्रॉन विड्रॉइंग नेचरमुळे या कार्बेनिनला स्टेबल करतील. आणि हे हायड्रोजन्स कसे आहेत? इलेक्ट्रॉन डोनेटिंग पण नाही, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग पण नाही,
त्यामुळे याच्यावर जो निगेटिव्ह चार्ज आहे तो इफेक्टिव्हली स्टेबलाइज होणार का, तर नाही. म्हणून इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कॅन मोर इफेक्टिव्हली स्टेबलाइज द कार्बेनियम. सो ड्यू टू दिस फॅक्टर this compound first has the maximum stability of carbanium. इथं कोणता इफेक्ट ऑपरेट झाला, इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, पहिला फॅक्टर कोणता होता, पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर. दुसरा फॅक्टर झाला इंडक्टिव्ह इफेक्ट. तिसरा फॅक्टर बघूया. इफ निगेटिव्ह चार्ज इज इन कॉन्जुगेशन विथ मल्टिपल बॉन्ड देन स्टॅबिलायझेशन थ्रू डिलोकलायझेशन इज मोर इफेक्टिव्ह. म्हणजे निगेटिव्ह चार्ज समजा कॉन्जुगेशनमध्ये असेल कोणाच्या, मल्टिपल बॉन्डच्या, त्यावेळेस तो निगेटिव्ह चार्ज इफेक्टिव्हली स्टेबलाइज होऊ शकतो. कशामुळे, तर डिलोकलायझेशनमुळे. आपण जर बघितलं पहिल्या कंपाऊंडमध्ये निगेटिव्ह चार्ज हा कॉन्जुगेशनमध्ये आहे कोणाच्या, या मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंडच्या. त्यामुळे याचं इफेक्टिव्हली आपण काय करू शकतो, स्टेबलायझेशन करू शकतो. इथं निगेटिव्ह चार्ज कॉन्जुगेशनमध्ये आहे का, नाही. त्यामुळे ह्या दोन कंपाऊंडमध्ये जास्त स्टेबल कार्बन कोण फॉर्म करतो, तर कंपाऊंड नंबर 1. आता हे डिलोकलायझेशन कसं होतं ते बघूया. बघा मित्रांनो, हा जो कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज आहे तो कुठे शिफ्ट झाला आहे, कार्बन नंबर 1 कडे. म्हणजे सी आणि कार्बन नंबर 1 मध्ये काय होणार, डबल बॉन्ड आहे. आणि C1 आणि C6 मध्ये जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठे शिफ्ट होत आहे, कार्बन नंबर 6 कडे. त्यामुळे 6व्या कार्बनकडे कोणता चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज. आणि C1 आणि C मध्ये काय आहे, डबल बॉन्ड. आता 6व्या कार्बनकडे जे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आले तो ते कुठे शिफ्ट करणार आहे, पुढच्याकडे. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स कुठे देत इथे, इथे काय येणार, डबल बॉन्ड. इथे डबल बॉन्ड येतात म्हणून हे पाय इलेक्ट्रॉन्स कुठे शिफ्ट होत आहेत, 4थ्या कार्बनकडे. म्हणून 4थ्यावर कोणता चार्ज आलाय, निगेटिव्ह चार्ज. मग 4थ्यावर निगेटिव्ह चार्ज आलाय, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आले म्हणून ते इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतो, तो 3ऱ्याकडे. बघा इथं इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले म्हणजे इथे डबल बॉन्ड आला आणि हे पाय इलेक्ट्रॉन्स कुठे शिफ्ट झाले, 2ऱ्याकडे. म्हणजे दुसरा कोणता चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज. आपण जर बघितलं तर पहिल्यांदा कार्बनवर निगेटिव्ह चार्ज होता, नंतर 6व्या कार्बनवर आला, नंतर 4थ्या कार्बनवर आला आणि नंतर 2ऱ्या कार्बनवर. म्हणजे असा हा निगेटिव्ह चार्ज काय झाला आहे, डिलोकलाइज झालेला आहे. मग जेवढं जास्त डिलोकलाइज होईल तेवढा तो कार्बेनियम काय होणार आहे, जास्त स्टेबल होणार. हे झालं स्टेबलायझेशन ऑफ कार्बेनियम थ्रू डिलोकलायझेशन. या 3 फॅक्टर्सवर कार्बेनियमची स्टेबिलिटी ही डिपेंड असते. ओके, आज आपण बघितलं होतं कार्बेनियन न्यूक्लियोफाइल असलेल्या रिॲक्शन, कार्बेनियम कसं तयार होतोय आणि कार्बेनियमची स्टेबिलिटी कशी. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कार्बेनियन न्यूक्लियोफाइलच्या रिॲक्शन्सचा डिटेल अभ्यास करणार आहोत. थँक्यू.